आजही कितीतरी नद्यांवर काम केलेलं नाही आहे. शाळा आज बघितलं तर मी मध्ये एक सर्वे केला होता, तर एवढ्या शाळा बंद आहेत. इतक्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणते ज्या खेडेगावांमध्ये असतात, शाळा बंद पडल्या आहेत. बऱ्याच वेळा असं लिहिलं जातं की शाळेमध्ये प्रेझेंटी आहे मुलांची, पण ॲक्च्युली नाही आहे. कितीतरी आज शाळांमध्ये जी फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्यांची नावं लिहिलेली आहे, पण त्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणी नसतं. त्यामुळे ती मुलं आज शाळेत शिकतच नाहीत. आमच्याकडे आता मी एका गावामध्ये ऊसतोडी चं गाव आहे आपलं, ज्याच्यामध्ये जास्त पारधी, लमाणी आणि या सगळ्या कम्युनिटीज नोमॅडिक बंजारावाल्या मुली राहतात. तर तिकडे मी तिथे शाळा बांधली आत्ता. माझं नेहमीचं हे आहे, म्हणजे जेव्हापासून शाळा बांधली तेव्हापासून माझा नेहमीचा फोन कॉल असतात की अरे मुलं येत आहेत की नाही येत आहेत. कारण सगळी मुलं ऊसतोडीला चालले जातात. त्यामुळे तो एक वेगळा कार्यक्रम करावा लागतो की बाबा त्याला पाठव रे, तुझ्या पोराला पाठव शाळेत, पुरीला पाठव शाळेमध्ये. कारण सगळेजण उठून वीटभट्टीवर जातात, ऊसतोडीला जातात. तर आजही तो प्रोग्राम आहे जो त्यांनी त्यावेळेस हे केला. आता जसं यांनी एक मला हे सांगितलं की डॉक्टर घुलेंच्या मुलीला, म्हणजे सिनेमामध्ये पण आहे, तर त्यावेळेस तिच्या आजीने, कारण त्यावेळेस त्याने ते काचेचे लाडू खाल्ले कारण ती शाळेत जात होती. आजही कितीतरी लोकांना असं वाटतं की मला कितीतरी म्हणतात की काय करणार ती शाळेत जाऊन, नोकरी कुठे मिळणार तिला. आज हा पण प्रॉब्लेम आहे की खेडेगावामध्ये लोक का नाही राहत. का आता तुमची इथेच काम करणारी ती कोल्हापूरमधल्या गावातून इकडे काम करायला आली आहे. का आलेली आहे? कारण गावामध्ये कामच नाही आहे लोकांना. आणि ह्याच सगळ्या गोष्टींवर तर त्यांनी काम केलं की जर पाणी आणलं असतं, त्यांनी जे त्यावेळेस काम केलं, आज जर त्याचं काम कंटिन्यू झालं असतं तर आज शेतकऱ्यांना पाणी असतं, आज शेतकरी गावं आपले सोडून इथे आले नसते. आज लहान मुलांना तिकडं मुलांसाठी शाळा असते, चांगली शाळा असती. मी म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये शिकलेली आहे. माझ्याकडे माझी जी 4थीचा वर्ग होता ना, त्याच्या बाजूला बाथरूम होतं. त्याचा दरवाजा नेहमी उघडा असायचा. माझ्या शाळेच्या तिथे मी जेव्हा क्लासरूममध्ये बसायचे ना, तर मला असा तो एक वास दरवळतो ना, तर मला असं वाटायचं की हे असंच आहे आणि मला कधीच बसावं असं वाटत नव्हतं तिथे. कारण त्या वास घेऊन मी 4थी काढलेली आहे. आणि आजही मुलांकडे आज संडास बाथरूम नाही आहेत शाळेमध्ये, गावामध्ये संडास बाथरूम नाही आहे. तर हा जर प्रश्न मला का हा महत्त्वाचा आहे सिनेमा, कारण किती वर्ष झाले आता, 100-150 वर्ष झालं, आजही आपण तिथेच आहोत. आणि हा ज्वलंत ठेवायसाठीच हा सिनेमा बघायला पाहिजे. कारण तुम्हाला कळेल की हे त्यावेळेस झालेल्या गोष्टी आजही माझ्या गावामध्ये नाही आहे.